आणि मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांनी किती धुडगूस घातलाय याचं भयंकर चित्र अंधेरीतनं समोर आलंय। 23 तारखेला अंधेरी परिसरात दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला चढवला आणि तिच्या हातासह चेहऱ्याचाही चावा घेतला। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। पारुल यादवसोबत तिचा पाळीव कुत्राही होता। त्याच्यासोबत इमारतीच्या आवारातनं ती घरी जात होती आणि त्याच वेळी तिच्या कुत्र्यासह तिच्यावरती सुद्धा 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला केला। सध्या पारुलवरती कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पारुल यादवनं दाक्षिणात्य सिनेमांसोबतच काही हिंदी मालिकांमधनं सुद्धा काम केलेलं आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती। त्यावर भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं होतं। मुंबई असो वा भारत असो, ही भटक्या कुत्र्यांची समस्या अतिशय गंभीर गहन झालेली आहे। याच्यावर पहिलं म्हणजे एक आपण जसं पाकिस्तानवर स्ट्राईक केला होता तसं इथे स्ट्राईक करण्याची खरोखर गरज आहे। महाराष्ट्र राज्यात दररोज 7,700 व्यक्तींना श्वानदंश होतोय। भारत या देशात दररोज अंदाजे 1,41,960 व्यक्तींना श्वानदंश होतोय। अतिशय गंभीर ही घटना आहे आणि श्वानदंशाची तीव्रता अतिशय भयानक असते।